भाग 4 म्हणजे टाइम वर्क अँड स्पीडचा चौथा भाग आपण बघतोय, ज्याचं नाव आहे बोट व प्रवाह, ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो बोट अँड स्ट्रीम. यस, कमेंट खाली कर, कमेंट हां, लक्ष द्या. बोट आणि प्रवाह म्हणजे काय? तर यामध्ये महत्त्वाच्या आहेत किती गोष्टी? 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मतलब क्या रे भाई? देर आर 4 इम्पॉर्टंट थिंग. बोट आणि प्रवाहात काय फंड आहे सर? तर लक्षात घ्या, समजा ही एक बोट आहे, ज्याला नाव म्हणू शकता, ज्याला बोट म्हणू शकता, आणि हे काय आहे? पाणी आहे. ओके, आता तुम्हाला मी बोट आणि प्रवाह जे शिकवणार आहे त्याच्यात एक फंडा आहे. फंडा काय? जो मी सांगतो तो फॉलो करायचा आहे. याच्यात 4 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, ही नाव आणि बोट म्हणजे त्याला काय म्हणतात? स्थिर पाण्यातील वेग. स्थिर पाण्यातील वेग. मग नाव असेल, बोट असेल, एखादा स्विमर असेल, त्याला म्हणायचं स्थिर पाण्यातील वेग. मग अजून कोणता वेग आहे सर? तर लक्षात घ्या, हे जे पाणी वाहतंय हा असतो कोणता वेग? प्रवाहाचा वेग. पाणी वाहतंय, प्रवाहाचा वेग. पाणी कसंही वाहू द्या, बरोबर, त्याला काय म्हणतात? प्रवाहाचा वेग. आणि मग हे आहे प्रवाहाचा वेग. आणि बाकीचे जे वेग आहेत, प्रवाहाच्या दिशेने वेग, आणि दुसरा काय रे राजांनो? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. फंडा समजून घ्या. समजा जर मी म्हटलं, हे राजांनो, एक जी नाव आहे तिचा स्थिर पाण्यातील वेग आहे 50. किती आहे? 50. आणि प्रवाहाचा वेग आहे 5 किलोमीटर. नावेचा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास. नावेचा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाचा वेग आहे 5 किलोमीटर प्रति तास. इकडं काय लिहिलं वाचा? प्रवाहाच्या दिशेने वेग. म्हणजे प्रवाह जर इकडं चालला तर याचा अर्थ 50 + 5 किती होणार? 55 किलोमीटर प्रति तास. करेक्ट आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 50 - 5 किती रे राजा? 45 किलोमीटर प्रति तास. हे पटतंय? प्रवाहाच्या दिशेने जाणार म्हणजेच काय? नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग काय होणार? ॲडिशन होणार. म्हणजे मास्तर, स्थिर पाण्यातील बोटेचा वेग होता 50, प्रवाहाचा वेग होता 5, तर प्रवाहाच्या दिशेने वेग झाला 55, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग झाला 45. प्रवाहाच्या दिशेने वेग जास्त का? कारण त्यामध्ये पाण्याचा वेग पण काय झाला? ॲड झाला आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग कमी का? कारण त्यामध्ये बोट अशी येते, प्रवाह असा जातोय, म्हणजे किती किलोमीटरचा लॉस आहे? 5 किलोमीटरचा. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग कमी आहे. या गोष्टी पटल्यात? करेक्ट. आता हा जो स्थिर पाण्यातील वेग आहे याचं काय सूत्र बनतं सर? तर प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे राजा? 55. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे राजा? 45. भागिले किती? 2. 55 + 45 किती? 110. 110ला 2 न भागलं किती रे बाबू? 110ला 2 न भागलं किती? 110 नाही येत बेरीज. किती येते? सॉरी, 100. किती येणार बेरीज? 100. 100ला 2 न भागलं किती? 50. क्लिअर आहे? क्लिअर आहे? यस. या 4 वेगावरतीच तुमचा विषय डिपेंड आहे. सांगा, पहिला वेग कोणता? स्थिर पाण्यातील वेग. दुसरा वेग कोणता?
प्रवाहाचा वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. क्लिअर आहे. आता याला एका डायग्रामनुसार आपण लक्षात ठेवणार आहोत. कशानुसार? डायग्रामनुसार. डायग्राम कशी आहे मास्तर? तर बघा, ए बाबा, हा इकडे बघा डायग्राम कशी आहे. हा जो सेंटर पॉइंट आहे, नंबर लाइन, नंबर लाइन सगळ्यांना माहिती आहे, संख्या व संख्या प्रकारात. भाई इधर क्या होता है रे? 0, इधर 1, इधर 2, इधर 3, इधर 4, इधर 5, इधर 6. सेम इधर -1, इधर -2, इधर -3, इधर -4, ऐसा. करेक्ट आहे. मग त्याच प्रकारात आपल्याला काय करायचं आहे, याला काय करायचं आहे, गोल द्यायचं आहे. इकडं काय करायचं, एक दांडू द्यायचा आहे. इकडं काय करायचं राजा, एक दांडू द्यायचा आहे. समजून घ्या बरं का. विचार असा करायचा आहे की आपण एखाद्या बोटमध्ये बसलो, पंढरपूरला वगैरे तुम्ही गेलेत फिरायला, तर असं फिरवायला असतं की नाही, ते काय म्हणतात त्याला, दांडू का, जे असेल ते मला काही माहिती नाही, म्हणून त्याला दांडू का आपण म्हणूया. समजा इथं जो आहे स्थिर पाण्यातील वेग आहे, हा काय बाळांनो, स्थिर ओके यस. हा जो आहे हा कशाचा वेग, प्रवाहाचा वेग. हाही कशाचा वेग, प्रवाहाचा वेग. हा कसा वेग, प्रवाहाच्या कसा दिशेने वेग. आणि हा कसा, प्रवाहाच्या ओके. बस हेच लक्षात ठेवायचंय. सांगा मधला वेग कसा, स्थिर पाण्यातील वेग. बरं, हा मधला कशाचा वेग आहे, प्रवाहाचा वेग. हा कसा राहणार आहे, सेम. कसा राहणार आहे, सेम. क्लिअर आहे, म्हणजे सारखा. आता मी किमती सांगणार आणि आपण किमती काय करायच्या, डिराइव करायच्यात. ओके चलो भाई. अब बीच में हमने कितना रखा था, समजा 50. स्थिर पाण्यातील वेग काय बोटीचा, 50 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाचा वेग किती राजा, 5 किलोमीटर प्रति तास. आता इकडं जेव्हा जाणार तू, इकडं जेव्हा जाणार, नंबर लाईन वाढत जाती का कमी होती, नंबर लाईन वाढत जाती. मग 50 + 5 प्रवाहाच्या दिशेने वेग किती, 55. इकडे जाणार, नंबर लाईन कमी होती का जास्त होते, कमी. 50 मधून 5 गेले किती, 45. पटतंय, इक्वेशन पटतायत. परत एकदा सांगा, मधला वेग कशाचा सांगा पटकन, स्थिर पाण्यातील वेग. समजा हे माझं मुंडकं, स्थिर पाण्यातील वेग. हा जो हात आहे, हा जो हात आहे, हा जो हात आहे, हा काय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या दिशेने वेग. हा काय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. हे जे दांडके हातातले, हा कोणता वेग, प्रवाहाचा वेग. बरोबर, सरांचं चित्र काढायचं असं, ऐसा. ओके, बीच में मुंडका, ये क्या आहे रे बाबू, प्रवाहाचा, हे स्थिर पाण्यातील वेग. हा काय, प्रवाहाच्या दिशेने वेग. हा काय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. ये बीच वाला क्या है भाई, प्रवाहाचा वेग. जिंदगीत फॉर्म्युला ध्यानात ठेवायची गरज नाही. तुम्ही बोट आणि स्ट्रीमचे उदाहरणं बघा किंवा त्याला वाचा. प्रवाहाच्या दिशेने वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग याच्यातच नाकी नऊ येतात. हा फंडा कळाला असेल तर तुम्हाला प्रश्न कळणार म्हणजे कळणार. क्लिअर आहे, फंडा क्लिअर आहे. ऑनलाईन वालो, ऑफलाईन वालो, यस यस यस. हां चला भाऊ, लोड घ्यायचा नसतो, प्रश्न बघायचा असतो, फोटो काढायचा. ओके घ्या काढून. अरे गेलं ते उडून, कुठं गेलं का ना, सरचाच फोटो घ्या असा घे. हां चलो. सो हां प्रश्न बघा आता. एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग, आकृती काढा, गोल बघा, गोल दंडुका
चौकोन, दंडू का चौकोन, बीच में क्या रे भाई स्थिर, इधर क्या रे भाई प्रवाहाच्या दिशेने, इधर क्या रे भाई प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. वाचा बरं काय काय दिलंय. एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती 8 किलोमीटर, सेंटरला ठेवा 8, काही अडचण आहे कोणाला नाही. प्रवाहाचा वेग किती आहे 6, 2 दांड्यावर 6 ठेवून द्या. ठेवला का. प्रश्न काय विचारला. प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग, प्रवाहाची दिशा इकडे का बरोबर, इकडे काय होते ॲडिशन. बोलो भाई 8 + 6 कितना बे, झालं ना उत्तर आलं 14 किलोमीटर प्रति तास. क्लियर का. यस यस. चला नेक्स्ट. एका जलतरणपटूचा लोड घ्यायचा नाही. ये सेंटरला जलतरणपटू, इधर एक दंडी, इधर एक दंडी, इधर एक बॉक्स. क्लियर आहे. सांगा जलतरणपटूचा वेग किती आहे मंद पाण्यातील म्हणजे स्थिर पाण्यातील 4. प्रवाहाचा वेग किती भाऊ 2, 2 ह्या दांड्यावर 2 ह्या दांड्यावर. प्रश्न काय विचारला. प्रवाहाच्या विरुद्ध, विरुद्ध म्हणजे लेफ्ट साइड ना, लेफ्ट साइड म्हणजे माइनस मास्टर 4 - 2 कितना बे 2, और इधर 4 + 2 कितना बे 6. प्रवाहाच्या दिशेने 6, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2. उत्तर 2. पटे क्या. लोड लेने का नहीं. नाही काढायची गरज नाही, पण मग लागतोच किती वेळ त्याला म्हणून काढला आपण, है कि नहीं. पटे पटे पटनाच मांगता है. चल भाई आगे. लोड लेने का नहीं सर. बीच में अंडा, इधर 2 बॉक्स. अंडे में बोलने का स्थिर पाण्यातील वेग कितना है 4.2. प्रवाहाचा वेग कितना है 7.8, 7.8. बोला क्या है बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने राइट साइड 4.2 + 7.8. 8 2 10 0 डोके पे 1 1 7 8 8 4 12 12.0 मतलब 12 पर्याय चौथा. क्लियर का. वाह मान गए गुरु. थँक्यू कदमजी. आपलं असंच असतं. नी हाव माव म्हणजे काय चायनीजमध्ये तुम्ही कसे आहात त्याला म्हणतात नी हाव माव. तर सूत्राला बी ध्यानात ठेवायचं. नी हाव माव, बीच में नी, इधर हाव, इधर क्या माव. ओके हां चला नेक्स्ट. चल भाई स्थिर पाण्यातील वेग 12. भाऊ लिहून घे 12 गोलात. काय म्हणणं आहे प्रवाहाचा वेग 9. या दांड्यावर घे 9, या दांड्यावर घे 9. इथं हान बॉक्स. इकडं सर मायनस राहतं, इकडं सर प्लस राहतं. मग दोन्ही उत्तर काढून घ्यायचे आणि मग पाहायचं उत्तर काय विचारलं. उत्तर काय विचारलं प्रवाहाच्या दिशेने, दिशेने मतलब 21. क्लियर. नेक्स्ट. हा रवीचा मंद पाण्यातील वेग म्हणजे सेंटरचा वेग कितना है भाई 11. त्या प्रवाहाचा वेग कितना है इधर 7 है, इधर कितना है 7. त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मतलब इधर वाला पूछा है सर. 11 में से 7 गया कितना रे बाबू ओशा है 4. उत्तर आलं 4 किलोमीटर प्रति तास. सर चष्मा का बरं बदलला हो. हा स्वस्तात भेटला त्याच्यापेक्षा. ओके चला नेक्स्ट. कोणी भेटलंच नाही मला लेन्स कार्टमध्ये दुसरं घेणार, त्यामुळे घेऊन टाकला हा. टाइप 2 लोड घ्यायचा नाही. नी हाव माव, नी हाव माव. ओके हां चलो नंबर लाईन ध्यानात ठेवायची फक्त. एका जहाजाचा परत गोल काढून घ्यायचं. गोल, दंडू, बॉक्स, दंडी, बॉक्स. प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा वेग, दिशेने इधर वाला 20,
व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इधर वाला 16, तर त्या जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग, ये सेंटर बाद में पता है आपको, दोनों का एडिशन 16 + 20/2, 20 और 16 कितना बे, 36/2, 36 का आधा कितना बे, 18, पर्याय दूसरा. ओके. हो, बाय 1 गेट 1 ऑफर असते, खरं आहे साक्षी. हां, पैठण गेट, व्हेरी गुड. हां, चला. हां, लेन्स कार्ट महाग आहे, हो, परवडत नाही ते सरांना. चला नेक्स्ट. सर, बॉक्स, दंडी, बॉक्स, दंडी, बॉक्स. प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा वेग, इधर लिखो 14. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा वेग, इधर लिखो 6. तर बोटीचा स्थिर पाण्यातील वेग 14 + 6/2, 14 और 6 कितना, 20/2, 20 का हाफ कितना बे, 10, पर्याय कितवा, तीसरा. ओके. यस. चलो नेक्स्ट. स्थिर पाण्यातील वेग, घे रे बाबा, 21 + 13/2, 1 3 4 2 1 3 34/2 कितना बे, 17, पर्याय तीसरा. ओके. नेक्स्ट. एका जलतरपटू प्रवाहाच्या दिशेने 17 + 9/2. हाँ यस सर. फिर से अभी क्या करना है, गोल, दंडी, बॉक्स, दंडी, बॉक्स. प्रवाहाच्या दिशेने 17, विरुद्ध दिशेने 9, 17 + 9/2, 17 और 9 कितना बे, 26/2 कितना बे, 13. सेंटर में लिखो 13, 13 और 4 होता है 17, और 13 में से 4 गया 9, तो प्रवाहाचा वेग 4. पट्या. यस. क्लियर. चला नेक्स्ट. सर, प्रवाहाचा वेग किती, लोड घ्यायचा नसतो. गोल, दंडी, बॉक्स, दंडी, बॉक्स. इधर वाला 17, इधर वाला 11, 17 + 11/2, 28/2 कितना बे, 14. ये 14, 14 में 3 मिला है 17, 14 में से 3 माइनस क्या, 11, तो आंसर बनेगा 3 किलोमीटर प्रति घंटा. क्लियर का. असं आहे ते. चाव माव, हाव चाव माव, नी हाव माव. चलायचं पुढं. चलिए सर, टाईप 3 सोडवा आता, लावा डोकं. एवढी मोठी आकृती काढून दिली तुम्हाला.
इथं कोणतं टेलिग्राम ओपन मॅडमला विचार बरं. ऐक ना. चलो 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 ऐक. चला बाहेर गेले, फोन करून सांग. बर बघो रे. सेंटर, दंडा बॉक्स, दंडा बॉक्स. प्रवाहा, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 6 तासात 128 किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्याच वेळात 56 प्रवाहाचा वेग किती. म्हणजे काय केलं माहिती आहे तुम्हाला, 128 किलोमीटर अंतर आहे प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे हा वेग हा, तर 128 भागिले किती 6 आहे की नाही, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्याच वेळात 56 किलोमीटर. पटले का दोन आकडे. डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू स्पीड, डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू स्पीड. मग प्रश्न काय विचारला, तर प्रवाहाचा वेग किती, म्हणजे इथली कंटेंट विचारलं ना. मग त्याच्यासाठी आपल्याला हे काढावं लागेल सेंटर पॉईंट. सेंटर पॉईंट काय 56/6 128/6 डिवाइड बाय किती 2. हे पटलं. मग काय समान रे राजा, छेद समान, पोटात रे छेद लिहा एकदा. मग 56 + 128 भागिले किती 2. ओके. मग 56 आणि 128 बेरीज करा. 6 8 14 4 डोक्यावर 1 1 2 3 3 आणि 5 8 1 जशाल तसा भागिले 6 परत 2. मग काय करा 184 भागिले 6 गुणिले 2. मग 2 1 2 92 18 2 2 4. मग 92 छेद किती आले 6. म्हणजे याचा अर्थ सेंटर पॉईंट किती 92/6. काय हा 184 डिवाइड बाय 6 है ना, उसके बाद डिवाइड बाय 2 है, तर ते असं होणार 184 भागिले 6 भागिले 2. मग तो 2 कुठे येणार खाली येणार. ओके. हां मग आता तुम्हाला हा वेग काढायचा आहे ना, तर हा 92/6 आला, म्हणजे या दोघांची बेरीज म्हणजे 92/6 प्लस किती राजा 128/6. छेद एकदा लिहा 6, दोघांची बेरीज करा. 8 2 10 0 डोक्यावर 1 1 2 3 3 9 12 2 डोक्यावर 1 1 1 2 220 भागिले 6. प्रवाहाचं वेग कुछ तो भी गडबड हो गई. 220ला भाग जात नाही ना. 130 आणि 90 किती होतात. यस सर 220. कुठंतरी कॅल्क्युलेशन चुकत आहे. बरं. प्रवाहाच्या दिशेने 6 तासात 128 भागिले 6 हे करेक्ट आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्यात 56/6 हे बी करेक्ट आहे. तर प्रवाहाचा वेग किती, मग सेंटरचा वेग आपल्याला काढायचा. 128 आणि 56 गलत 184 झाले का. 6 8 14 4 डोक्यावर 1 1 2 3 3 आणि 5 8 184 भागिले 6 परत छेदस्थानी 2 म्हणजे 184/12. 92 18 2 2 4 92/6 सेंटर आलंय. तर प्रवाहाचा वेग किती, या दोघांची जर बेरीज केली तर 220/6 येत आहे. बरं वजाबाकी करूया. दोनातनं 12तनं 6 गेले 6, 9तनं 6 गेले 3. अरे हे 6 6 36 येत आहे. काहीतरी कॅल्क्युलेशनमध्ये गडबड होती. चला बघूया, काही अडचण नाही. परत एकदा ठेवूया किमती, शांत चित्ताने ठेवूया. प्रवाहाच्या दिशेने 6 तासात 128 म्हणजे 128 भागिले किती 6 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्याच वेळात 56/6. ओके. ह्या मांडणी पटल्या. मग आता प्रवाहाचा वेग काढायचा आहे ना, तर मग सेंटरचा वेग काढावा लागेल. कायला सोडवून घेता, सोडवून घेतल्यावर पॉईंटमध्ये येईल ते. चला काय हरकत नाही. साईन दुने नाही जमणारच नाही ते.
हे असंच बरं राहील. ओके, हां, यस. उलटं झालं, बरं बघू. विरुद्ध आहे मायनस करा, बरं बघू भाऊ. हां, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्याच वेळात 56/6. मग आता सेंटर काढूया. 128/6 प्लस 56/6 डिवाइड बाय 2. मग काय करा, यांचं कॅल्क्युलेशन करा. सर 128 प्लस 56 पोटात 6 भागिले 2. करेक्ट आहे. मग 128 आणि 56ची बेरीज करा. 8 आणि 6 1404. डोक्यावर 1, 1 आणि 5 6, 6 आणि 2 8. 1 जशाल तसा भागिले 6 भागिले 2/1. म्हणजे 184 छेद किती 12. 184/12. मग आता हा वेग काढायचा ना हा काढायचा. हे पटलं ते सांगा पहिले. व्हाईस येतोय ना. चला मग आता काय करा, यामध्ये इकडनं इकडं जाताना काय होत असतं, मायनस का प्लस. मायनस म्हणजेच काय 184 इकडं वाढत असतं ना, शून्यापासून 1 2 म्हणजे 184/12 अधिक काय 128/6. LCM जर 12 घेतला तर 184 प्लस हे होणार 256. मग 4 आणि 6 10 0 डोक्यावर 1 1 आणि 5 6 6 आणि 8 1404 डोक्यावर 1 1 आणि 2 3 3 आणि 1 4 440/12. 12 त्रिक 36. 44 मधून 36 गेला, उरले किती 8 80. कुछ तो भी गडबड आहे, कुछ तो भी गडबड आहे. असू द्या, या प्रश्नाला असू द्या. पुढचा बघूया आपण. प्रवाहाच्या दिशेने 6 तासात 128 म्हणता ना, ते सगळं बरोबर आहे. चला पुढचं बघूया एकदा, आयडिया क्लिअर होईल आपल्याला. एक नावाडी आपली बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने. चला बरं, हा पाण्याचा प्रवाहाच्या दिशेने 18 किलोमीटर 3 तासात हाकतो. मग 18 भागिले 3 करू 6. तेवढेच अंतर विरुद्ध दिशेने हाकण्यासाठी त्याला 6 तास. मग 18 भागिले 6 करू, किती येणार 3 येणार. मग आता सेंटर काढा बरं. 3 प्लस 6 भागिले 2. 3 आणि 6 9/2 येणार. उत्तर किती 4.5 आहे की नाही. हां, मग त्यांनी काय म्हणतं, स्थिर पाण्यातील वेग आलाय, किती आला 4.5. ओके, यस. मागच्या उदाहरणात काय विचारलं एकदा बघूया. प्रवाहाचा वेग नाही. प्रवाहाचा वेग जो आपण हा काढला हा येईल बघा. 12 त्रिक 36. 44 मग 36 गेले किती 8. 12 सक 72. 36.8/12 उत्तर त्याचं पाहिजे. ओके, हा जो विषय आहे हा करेक्शनचा विषय. क्लिअर का, क्लिअर का. यस, चलो भाई नेक्स्ट. हां, हे कळालं का 4.5 कळालं का ते सांगा. ऑनलाईन ऑफलाईन 4.5 कळालं. चलो नेक्स्ट. हां, लिहून घ्या. एक सेकंड. नाही सर, तुम्ही फॉर्म्युला चुकीचा टाकताय. बर बघूया. हां, याच्यात आलं ना करेक्ट. मग त्याच्यात तू तुझा फॉर्म्युला शोधून आण. बघ, प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर. परत बॉक्स मारा बाई, एक दंडी. क्लिअर. प्रवाहाच्या दिशेने 24 भागिले किती करू 4, किती आलं 6. तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध 6 तासात. 24 भागिले 6 किती आलं 4. तर स्थिर पाण्यातील वेग, मग हे 4 हे 6 भागिले 2. 10 का आधा कितना रे भाई 5. पर्याय दुसरा. क्लिअर.
समझले? चलिए नेक्स्ट। अरे भाई वही है रे सर, गोल करो, दंडी मारो, बॉक्स करो, दंडी मारो, बॉक्स करो. प्रवाहाच्या दिशेने 2 तासात 18, 18/2 किती येणार? 9. त्यानंतर 18 किती? 2 तासात 10 ना, 5. सेंटर किती येणार? आलं का? सेंटर 7. लिहा बरं, सेंटर 7, इकडं 9 आणि इकडं किती? 5. क्लिअर? मग 7 आणि 2 9 आणि 7तून 2 गेले 5, म्हणजे प्रवाहाचा वेग किती? 2. क्लिअर? साक्षी 5 जे उत्तर आलंय ते नाही आहे उत्तर आपलं. प्रश्न आहे प्रवाहाचा ताशी वेग किती? 2. यस. क्लिअर? चला 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 नेक्स्ट. चला कमेंट करा. ओके, 5 मागच्या क्वेश्चनचा आन्सर होतो. ओके, एट किलोमीटर. ओके, देखते हैं. एक. चला बघा, 48 किलोमीटरचे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार करतो. गोल, दंडी, बॉक्स. दंडी, बॉक्स. गोलमध्ये किती रे भाऊ? माहितीच नाही आहे. 48/8. 8 सक 48. आणि हो, परतण्यासाठी 48/12 किती येणार? 4. मग इथं लिहा 4, इथं लिहा 6. हे पटलं? मग सेंटर काय रे भाऊ? 4 + 6/2. मग 10/4 दे किती? 5. इथं 5 लिहा. प्रवाहाचा वेग विचारला, राईट साईडमध्ये प्लस होतं म्हणजे 1, इकडे 1 येणार उत्तर 1 किलोमीटर. पर्याय दुसरा. ओके, यस. चला नेक्स्ट. टाईप 4 आणि फायनल टाईप आहे. चला सोडवू शकता तुम्ही आता आरामात, आरामात सोडवू शकता. मांडणी कळाली? प्रवाहाच्या दिशेने वेग 15 आणि 2.5. मग 15 आणि 2.5 किती? 17.5. गलत, कारण इकडं काय होतं? प्लस होतं ना, म्हणजे इथं पण 2.5 लिहा, मग तुमचं डोकं चालन. इकून इकडं प्लस होतं म्हणजे किती? आणि 2.5 15 होतील. 12.5 आणि 2.5 15 आणि 12.5तून 2.5 गेले 10, म्हणजे येणार उत्तर 12.5. चिल्लर आहे भाऊ, लोड घ्यायचा नाही. नी हाव माव. समझे क्या? देवेश
समझा? ओके, देखो मैम आई क्या? हाँ, चला नेक्स्ट. चिल्लर आहे भाऊ. एक नाव संत पाण्यात 15 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. जर प्रवाहाचा वेग 7 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने 44 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी त्या नावेला किती वेळ लागेल? इथं डिस्टन्स दिलाय आता. डिस्टन्स नाही. ओके, गोल सेंटर, दंडी, बॉक्स, दंडी, बॉक्स. संथ पाण्यातील वेग 15 किलोमीटर, प्रवाहाचा वेग 7. जर प्रवाहाच्या दिशेने 44 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने प्रवास करायचा म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग घ्यावा लागेल. म्हणजेच हा काय होणार? 15 आणि 7 22. म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा किती वेग आहे? 44. त्याला भागिले 22. 22 दुना 44. 2 तास. क्लिअर का? हे 2 तास तिसरा असेल. हे 2.1/2 आहे. कळालं का? ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यांना? यस. पुन्हा सांगा प्लीज. बघा, ताण घ्यायचा नसतो, अभ्यास बी करायचा नसतो. बघा, किधर भागे रे? हां, हेच आहे सर. गोल. हो, पेन सेलेक्ट करा. गोल, दंडी, बॉक्स, दंडी, बॉक्स. गोल में कितना? 15 किलोमीटर प्रति घंटा. प्रवाहाचा वेग इधर 7 इधर 7. राइट साइड में गए नंबर लाइन में प्लस होता, लेफ्ट साइड में आए नंबर लाइन में माइनस होता. इधर 8. क्रॉस चेक करायचा. 8 आणि 7 15. 22 7 गेले 15. ओके, मग प्रवाहाच्या दिशेने 44 म्हणजे वेग सुद्धा प्रवाहाच्या दिशेने घ्यावा लागेल. वेग सुद्धा प्रवाहाच्या दिशेने घ्यावा लागेल. मग प्रवाहाच्या दिशेने वेग घ्यावा लागेल म्हणजे त्याचा अर्थ काय की 44 भागिले 8 घेऊ का 22 घेऊ? 22, कारण ही उजवी बाजू कशाची आहे? नी हाव माव. नी हाव माव म्हणजेच काय? प्रवाहाच्या दिशेने. किती रे बाबू? 22. 44ला 22 न भाग. 22 2 44. यावर उत्तर 2 तास. पर्याय तिसरा. समजलं श्रद्धा? क्लियर? चलो भाई नेक्स्ट. अरे कमेंट करा रे. किती आलं का उत्तर? हसून घ्या नाही तर उत्तर काढा. दोन्हीपैकी एक पटकन करा. चलो भाई, लोड लेने का नहीं सर. इसे सेंटर, एक दंडी, बॉक्स,
एक दंडी बॉक्स. सर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 20 मिनिटात 2 किलोमीटर, म्हणजे इथं 20 मिनिटात 2 किलोमीटर. सगळ्यात पहिले मिनिटाचं कशात करावं लागेल? मिनिटाचं कशात करावं लागेल? तासात. म्हणजे इथं काय म्हणावं लागेल? वेग. अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने? 20 मिनिटात 2 किलोमीटर. 2 मिनट. नाइंसाफी हो गई भाई. ऊपर किलोमीटर, नीचे क्या है? मिनिट. तर मिनिटाला कशात करा? तासात. मग हे होणार 2 भागिले 20/60. मग 2 गुणिले 60 भागिले 20. 20 त्रिक 60 बेत्रिक 6, म्हणजे 6 किलोमीटर प्रति तास ये दंडी. ओके का? मग राईट साईड काय? प्रवाहाच्या दिशेने 40 मिनिटात 2 किलोमीटर. मग परत इथं वेग बरोबर 2 भागिले 40. गलत. 2 गुणिला 60 डिवाइड बाय 40. 0 गया बेग बे बेदून 4 बेत्रिक 6 3. मला एक सांगा, इकडचं 3 आणि इकडचं 6 आणि इकडचं 3 पटलं का? राइट वाला 6, लेफ्ट वाला 3 पट गया क्या? तुमच्या कमेंट नाही आला की देवेशला ताण येतो. तो स्क्रोल करून पाहतो, अरे नेमके आहे का झोपले तुम्ही? कळालं का? पट्या. पटाया नाही रे, पटाया बँकॉक मध्ये बाबू. पट्या हो, सिमरन को भी पटे, श्रद्धा को भी पट्या. बाकी इधर सबको पट्या. हाँ पट्या. हाँ फिर क्या करने का रे भाई? तर स्थिर पाण्यात 13.5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? स्थिर पाण्यात. मग 13.5 किलोमीटरला तुम्हाला जे विचारलं त्यांनीच भागावं लागेल ना. मग स्थिर पाण्यातील वेग घ्यावा लागेल. म्हणजे किती येतो तो? इधर वाला 3, इधर वाला 6. 6 + 3 बटा 2, मतलब 9/2. क्या बनेगा ये? तो भाई 13.5 को 4.5 से भाग दो. बरोबर आहे का? वरती दशांश नंतर पॉईंट नंतर 1 अंक, खाली 1 अंक. ताण घ्यायचा नसतो. 135 ला 45 ना भागा. 45 त्रिक 135 येणार उत्तर 3 पर्याय. कुठे गेला तो? इकडचा इकडे आला. 3 तास. किती तास? 3 तास. आता ज्याला वाटतं सर पॉईंट कुठं गेले? पॉईंट नंतर वरती 1 अंक, खाली 1 अंक. बॅलन्स झालं ते, बॅलन्स. समजतंय? छोट्या छोट्या गोष्टी विचारायच्या नाही. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाची इज्जत घालायची नाही. समजलं का? तीनावर हो. समजलं का? येस और नो रिप्लाय करा. दन 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 दन. 15 जण लाईव्ह आहे. 15 जण. बघू बरं 15 जण येस और नो रिप्लाय करायचा आहे. पटकन सगळ्यांचे रिप्लाय आले पाहिजे. पट 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 पट. इकडच्या 4 जण एकाच फटक्यात रिप्लाय दिला. यस सर. जोरात तो पण. हां व्हेरी गुड. जिवंत असल्याचं लक्षण आहे ते. यस हो. बर श्रद्धा बोलली, साक्षी बोलली. बाकी यस दत्ता बोलला. झाले 3. 15 पाहिजे आपल्याला. श्वेता बोलली 4. सिमरन बोलली 5. नीता बोलली, नीता नवीनच आली. 6. दिसत नाही कधी, म्हणजे दिसत इथं कोणीच नाही. नाव दिसत नाही कधी. 6. ओके. जयश्री बोलली 7. प्राजक्ता बोलली 8. हां पुढे पट पट पाट पाट. ए सरक दिनो, पोरी मुलांचे नाव बघू दे. किती? 9. योगिता. पुढे पुढे. झोपले सगळे? मुलांचे पण बघू दे. पट 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 पट. हां चला चला चला. 16 पैकी 8 जिवंत आहेत.
8 झोपीत आहेत. ओके, चला चलो भाई, रिप्लाय करो, कमेंट करो. आणि जो म्हटला का माझं बोट आणि प्रवाह झालं त्याला सांगायचं एवढं इझी मेथडनं झालं का. बरोबर आहे. तुम्हाला राग आला त्याला ए नी हाव माव काय म्हणायचं, नी हाव माव. हां, योगितानंतर सोनाली जागली, श्रद्धा जागली. झालं सर, 9च आहे, 9च आहे. ओके, हां झोपले ते सर. बरं, साक्षी आणि ती बाकी झोपले. ओके, झोपा झोपा. ओके ओके. बघो रे, लोड लेने का नसतो. गोल दंडी बॉक्स, दंडी बॉक्स. प्रवाहाच्या दिशेने 10 किलोमीटर प्रति तास, इधर 10. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इधर 3. प्रवाहाचा वेग गेम झाला 3, दांडीवर 3, दांडीवर 3. मग इथं किती लिहू, इधर क्या होता है प्लस, तो इधर कितना लिखूँ, 10 में से 3 गया 7 और 7 में से 3 गया 4. म्हणजे 4 आणि 3 7, 7 आणि 3 10. तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे, 4 नाही पर्यायात. कुठे आहे, हा आहे. ओके, आहे आहे आहे, त्याच्याकडे नजरच नव्हती गेली आहे. ओके, हां चला चला, क्लियर, सबको क्लियर है भाई. नेक्स्ट 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 नेक्स्ट. चलो, खलाशी म्हणजे बोट चालवणारा ड्रायव्हर. कमेंट, पट पट कमेंट करा. चला, चॉकलेट नंतर खा. दोन तास. चला बघा, एक खलाशी त्याची बोट, गोल दंडी बॉक्स, दंडी बॉक्स, 20 मिनिटात 4 किलोमीटर चालवतो. पण नेमकं कुठं माहिती नाही. हा, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे इथे 4 किलोमीटर भागिले 20 मिनिट, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 90 मिनिटात 6 किलोमीटर चालवतो. 6 किलोमीटर भागिले 90 मिनिट. ओके, तर स्थिर पाण्यात 16 किलोमीटर. मग याचं उत्तर काढावं लागेल आधी, आहे की नाही. कसं काढायचं सर, 4. बघा आता याचं उत्तर काढूया. 6/90 मिनिट म्हणजे 6/90 गुणिले 60. 0 गेला 0 गेला. 6 6 36 भागिले 9, 9 चौक 36 म्हणजे किती तास, तास नाही, 4
किलोमीटर प्रति तास. हे आलं 4. करेक्ट आहे. आता इकडचं उत्तर बघा, लक्ष द्या. 4 किलोमीटर म्हणजे 4 किलोमीटर डिवाइड बाय 20, तो 4 20 60, 20 त्रिक 60, 3 चौक 12 किलोमीटर प्रति तास. इथं लिहायचं आहे 12. ओके. हा, तर स्थिर पाण्यात म्हणजे स्थिर पाण्याचा वेग काढावा लागेल. हा वेग 12 + 4 / 2, 16/2. 16 2 भागलं 8. स्थिर पाण्यात. हा, मग किती अंतर आहे? 16 किलोमीटर ना, म्हणजे 16 किलोमीटर भागिले 8. 8 दूना 16. किती तास? 2 तास. पर्याय चौथा. क्लिअर? यस. लिहून घ्यायचं आहे. समजलंय? तर बघा, बोट व प्रवाहामध्ये या 4 टाईप व्यतिरिक्त काहीच विचारत नाहीत. व्यवस्थित करायचेत. नी, हाव, माव लक्षात ठेवायचे. आणि हो, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा घटक बघणार आहोत, गुणोत्तर आणि प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन. चला, क्लियर है? चलो मिलते हैं नेक्स्ट लेक्चर. टाटा, गुड डे, बाय बाय.